जास्त दे. नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष यांचा बसवेश्वर मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून जोरदार प्रचाराला सुरुवात. सौ निधीताई भुतडा यांच्या प्रचाराला उसळला जनसागर. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष यांनी उमरखेड येथील बसवेश्वर मंदिर येथे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवार सौ निधीताई भुतडा व 13 प्रभागातील 26 नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्व अधिकृत उमेदवारांनी सर्वप्रथम बसवेश्वर मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडून प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्यानंतर ठिकठिकाणी प्रचार करत नारळ फोडण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार विजयराव खडसे, प्रकाश दुधेवार सर, महेश काळेश्वरकर, शहराध्यक्ष अतुल खंदारे, ॲडव्होकेट अनिलराव माने, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, ॲडव्होकेट युवराज पाटील देवसरकर, राधेश्याम भट्टड, जीन प्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव माने, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, दिलीप भाऊ सुरते, गजू पाटील वाघमारे, सुधाकर पाटील सुरोसे, सरपंच शिवाजीराव रावते, चंदू पाटील वानखेडे, सुनील हिंगमिरे सर, शैलेश मुंगे सर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, तालुका अध्यक्ष विठ्ठलराव वानखेडे व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड. माझ्या उमरखेडच्या मंडळींना सगळ्यांना नमस्कार. त्याचबरोबर इस गांव की मिट्टी मेरे लिए चंदन है. यहाँ उपस्थित सभी मान्यवरों का तहे दिल से मेरी तरफ से वंदन है. उमरखेडच्या जनतेने त्याचबरोबर मी येथील बदली मंडळाशी जवळपास 10 ते 12 वर्ष झाले खूप निगडीत आहे. माझी आई, वडील किंवा वडीलधारे व्यक्ती, बहिणी आणि आशीर्वाद रूपाने पूर्ण बदली मंडळ, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, त्याचबरोबर भाजपाचे सगळे मान्यवर, राष्ट्रवादी रिपब्लिकन याचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद करते. त्यांनी मला एवढा मान दिला आणि या नगराध्यक्ष पदासाठी माझा ध्येय एवढाच आहे. माझा उमरखेड नगरी ही स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित आणि सुरक्षित राहो. आमदार किशनराव वानखेडे साहेब असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं आहे. ज्या प्रभागामध्ये आपण आज ही प्रचाराचं नारळ फोडण्याची सुरुवात करत आहोत, मला वाटत नाही जसं भास्कर महाराज साधू आणि कुबडे ताईने आपला वचननामा प्रभागाचा काढला, तर दुधेवार सर आपल्याला या प्रभागामध्ये वचननामा काढण्याकरता एखाद दुसरं काय कोणतं शिल्लक असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम, एकेका प्रभागामध्ये 10-10 कोटी रुपयाची कामं, 15-15 कोटी रुपयाची कामं आपण उमरखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली आहे. या ठिकाणी भवानाताई गावामध्ये नगराध्यक्ष होत्या, बालाजी नगराध्यक्ष होते, नितीनजी माहेकरी नगर परिषदचे उपाध्यक्ष होते. अनेक वर्ष या नगर परिषदेवर माहेकरी परिवाराचं वर्चस्व होतं. परंतु 5 वर्षाच्या पंचवार्षिक मध्ये पूर्ण नगर परिषदेकरता सुद्धा एवढा निधी त्या ठिकाणी प्राप्त होत नव्हता. एकेका प्रभागाला 15-15 कोटी रुपये. या ठिकाणी सविताताई पाचकोरे जे मागच्या वेळी प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका होत्या, त्या प्रभागामध्ये मला वाटते सविताताई 20 कोटी रुपयापेक्षा जास्तची कामं झाली असेल. ज्या प्रभागामध्ये कोडवीवार साहेब आता उभे आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये, त्या प्रभागामध्ये सुद्धा 15 ते 20 कोटीपेक्षा जास्त रुपयाची कामं एकेका प्रभागामध्ये झालेली आहे. उमरखेड शहराला 24 तास पाणी मिळावं या दृष्टीनं ईसापूर धरणावरून
2 टीएमसी मध्ये आपली 10 उमरगडकरांची भागणार आहे आणि त्यातून जवळपास 8 टीएमसी पाण्याचा अपव्यय त्या ठिकाणी टळणार आहे. कॅनलद्वारे नगर परिषदला पाणी येत होतं, घाण कॅनलमध्ये असायची आणि त्यामुळं पाण्यावर प्रक्रिया करायला सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला खर्च करावा लागायचा. तो सर्व खर्च या निमित्तानं आपला वाचणार आहे. यापूर्वी आपण जर बघितलं, दरवर्षी पावसाळा लागला की नगर परिषदेवर महिलाचे मोर्चेला मोर्चे नगर परिषदेवर यायचे. घाट पाणी आलं, पाण्यामध्ये नाव आले, परंतु मागच्या 8 वर्षामध्ये एकही महिलेला नगर परिषदेवर यायचं काम पडलं नाही. एवढा स्वच्छ पाणी पुरवठा आपण त्या ठिकाणी लोकांना केला आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आपल्यावर वाढलेला आहे. गरज केवळ आपली एवढी आहे की लोकांपर्यंत पोहोचून आपण केलेली कामं ही लोकांना त्या ठिकाणी सांगावं लागेल. हे सर्व करत असताना एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रभागामध्ये, एखाद्या गल्लीमध्ये एखादा रस्ता राहिला असेल, एखाद्या ठिकाणी लाईट राहिला असेल, एखाद्या ठिकाणी नालीची समस्या असेल, तर ती समस्या सुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये कामं मंजूर आहे. मोठ्या प्रमाणात शहराच्या विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळालेला आहे आणि ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी कार्यशील केलेली आहे, कार्यरत आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना या निवडणुकीमध्ये दिवसाचा रात्रची दिवस करून त्या ठिकाणी जागृत राहून आपण केलेली विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या 8 दिवसामध्ये आम्ही फिरत आहोत. आपण फिरत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा केवळ निवडणुकीमध्ये फिरत नाही, तर 5 वर्ष लोकांमध्ये फिरत असतो. या ठिकाणी अतिवृष्टी झाली, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला, लोकांच्या घराघरामध्ये पाणी गेलं. कुठचा कार्यकर्ता जर रस्त्यावर असेल तर तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता. लोकांना जाऊन धीर देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केलं. लोकांना शासकीय मदत तात्काळ मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केलं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा वडिलांची चिंता करत नव्हता, वडील मुलाची चिंता करत नव्हता, आईची चिंता करत नव्हता, पत्नीची चिंता करत नव्हता, अशा काळामध्ये जर कोणी सर्वसामान्य नागरिकाची चिंता केली असेल तर ते केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केली. रस्त्यावर उतरून लोकांना मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केलं. लोकांना राशन पोहोचवायचं असेल, लोकांना त्या ठिकाणी टिफिन पोहोचवायचे असेल, लोकांना औषधी पोहोचवायचे असेल, लोकांना दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध करून द्यायचा असेल, लोकांना आपली क्रयशक्ती त्या ठिकाणी वाढली पाहिजे म्हणून होमिओपॅथीचे औषध पोहोचवायचं काम असेल ते जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये जाऊन ताट मानेनं उभं राहून मतदान मागण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना. त्यामुळं आपण न डगमगता त्या ठिकाणी लोकांसमोर गेलं पाहिजे. आपण केलेले विकास कामाची पुस्तिका सुद्धा आपण आज या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत. त्या विकास कामाच्या बळावर आपल्याला लोकांना मतं मागायची आहे. आपल्याला लोकांना जातीपंथ धर्मावर मतदान मागायचं नाही आहे. या ठिकाणी लोक संभ्रमित करण्याचं काम करतात. विरोधी पक्षाकडे कुठचाही मुद्दा शिल्लक नसल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना कशा पद्धतीनं संभ्रमित करता येईल अशा पद्धतीचा अपप्रचार त्या ठिकाणी विरोधकाकडून केला जाणार आहे. आपल्याला माहित आहे की एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला कन्व्हिन्स करायचं असेल तर कन्व्हिन्स करणं खूप अवघड असतं, परंतु एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला कन्फ्यूज करायचं असेल तर ते खूप सोपं आहे. आपण या ठिकाणी बसलो, एखाद्याने जर जोरात ओरडला की साप 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 तर आपण सहरावैरा या ठिकाणी पळायला लागू. त्यामुळं कन्फ्यूज करणं हे फार सोपं आहे, परंतु आपण या ठिकाणी जागृत राहिलं पाहिजे. जे लोक विरोधक अशा पद्धतीचा खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतील असा खोटा नेरेटिव्ह कार्यकर्ता म्हणून आपण त्या ठिकाणी खोडून काढण्याचं काम केलं पाहिजे. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोण झटते, लोकांना 24 तास 7 दिवस कोण उपलब्ध असते, लोकांची कुठचीही समस्या असेल, तहसील कार्यालयाची असेल, पोलीस स्टेशनची असेल, नगर परिषदची असेल, एका कॉलवरती कोण सोडवते. या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांच्या मनावर बिंबवण्याचं काम या निमित्तानं करायचं आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून समोर जात असताना आपण जर बघितलं असेल आपले प्रचार तयार झालेले आहे, आपले पॉम्पलेट तयार झालेले आहे, आपले बॅनर तयार झालेले आहे, आपलं सगळं मटेरियल लोकांपर्यंत 26 तारखेपर्यंत पोहोचून जाईल आणि विरोधकाची स्थिती अशी आहे की
विरोधकाला चिन्ह सुद्धा 26 तारखेला मिळेल आणि 27 तारखेपासून विरोधकांना लोकांना समोर जाण्याची त्या ठिकाणी वेळ त्यांच्यावर येणार आहे. कारण त्यांनी आपलं पक्षाचं चिन्ह सुद्धा गहाण ठेवलं आहे. त्यांच्यामध्ये धमक नव्हती की आपण आपल्या काँग्रेसच्या चिन्हावर लोकांना मतदान मागू. कारण काँग्रेसची परिस्थिती संपूर्ण देशभर कशी झाली आहे आपण उघड डोळ्यानं पाहत आहोत. बिहार सारख्या 243 विधानसभा असलेल्या राज्यामध्ये काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्या आणि 13 जागा लढवून एमआयएम सारख्या पक्षाला त्या ठिकाणी 5 जागा मिळाल्या. एवढी दयनीय अवस्था त्या ठिकाणी काँग्रेसची झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं हिंमत केली नाही आपल्या पंजा चिन्हावर लढण्याची. तर उभाटाला सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट सोबत घेतला, अजून कोणाला सोबत घेतलं, कोणती विदर्भ मराठवाडा विकास आघाडी सोबत घेतली आणि अशा सगळ्याला मिळून त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी मिळून एक पॅनल उभं करून त्या ठिकाणी लोकांच्या समोर जायचा निर्णय घेतला. कारण त्यांच्यामध्ये काँग्रेसच्या चिन्हावर समोर जाण्याची हिंमत नाही आहे. कारण या तालुक्यासाठी या मतदारसंघासाठी काँग्रेसचं कर्तृत्व काय आहे तर काँग्रेसचं कर्तृत्व शून्य आहे. कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणं, चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी खडसे साहेबांसारख्या कार्यकर्त्याला, ज्या माणसाने इमाने काँग्रेस पक्षाची सेवा केली, ज्या माहेश्वरी खानदानीच्या भरोशावर काँग्रेसनं या उमरखेड शहरावर राज्य केलं, त्या माहेश्वरी काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि त्यामुळं म्हणजे माहेश्वरी असे काँग्रेसचं ज्यांनी काम केलेलं आहे अशा माहेश्वरी घराच्या वंशजांना सुद्धा त्या ठिकाणी निर्लोकित करून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा नामोल्लेख टाळून त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. आणि त्यामुळं आज ते उघड माथ्यानं भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या सोबत आपल्या सोबत या ठिकाणी उभे आहे. आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कार्यकर्त्यांना तिकिटाची मागणी केली. काँग्रेस पक्षाची स्थिती अशी झाली होती की काँग्रेस पक्षाला पकडून धरून बांधून त्या ठिकाणी उमेदवार उभे करावे लागले. त्यांच्या घरचा टॅक्स भरण्यापासून तर त्यांची संपूर्ण तयारी सुद्धा त्यांना करून द्यावी लागली. एवढी वाईट परिस्थिती काँग्रेसवर आली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यामध्ये कुठंतरी संभ्रम तयार करायचा, आपल्या कार्यकर्त्यांना कुठंतरी खोट्या नाट्या गोष्टी सांगायच्या, ज्या उमेदवाऱ्या कटल्या त्या उमेदवारांना जाऊन त्या ठिकाणी संभ्रमित करायचं, त्यांना काहीतरी चुकीचं सांगायचं की तुमच्या एवढ्या समर्पणाची पक्षानं तुमची काय कदर केली. अरे बाबा, आम्ही काय कदर करायची काय नाही ते आम्ही ठरवून आमचा कार्यकर्ता ठरवलं. तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची काय कदर केली, तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते काय इकडं तिकडं चालले आहे, कधी याचा तर विचार करा. नंतर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा विचार करा. परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. तुमच्यासारखी गद्दाराची संस्कृती भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता न डगमगता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास मला या निमित्तानं आहे. अनेक कार्यकर्त्याकडे जाऊन त्यांना या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मंडळीने केला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं त्याला धारा दिली नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे इच्छुक उमेदवार होते त्यातले 99% उमेदवार आज या ठिकाणी बसलेले आहेत. ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. ही भारतीय जनता पार्टीवरची कार्यकर्त्याची निष्ठा आहे. कारण या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माहीत आहे की योग्य कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा योग्य सन्मान हा जर कुठं होत असेल तर तो केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. आपल्याला माहीत आहे की माझ्यासारख्या मायक्रो मायनॉरिटीच्या माणसाला एका प्रभागामध्ये निवडून येईल एवढ्या मतदाराची संख्या सुद्धा नसलेल्या जातीच्या माणसाला भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी ही केवळ भारतीय जनता पार्टी मिळू शकते. इतर कुठल्याही पक्षामध्ये अशा पद्धतीची संधी कार्यकर्त्याला मिळत. आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये जागृत राहावं, आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये लोकांपर्यंत पोहोचावं, आपण केलेली विकासाची कामं लोकांपर्यंत पोहोचावी आणि या कामाच्या बळावर आपण लोकांना मतं मागावी. या ठिकाणी दिवसागणिक भारतीय जनता पार्टीवरचा लोकांचा विश्वास वाढत आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ज्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या अशा राम देवसरकर जे काँग्रेसचे नेते आहेत यांची सख्खी मावशी प्राध्यापक नलिनी ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा